जायचं. माणसाचं ज्ञान बुद्धिमत्ता ही वयावर अवलंबून नाहीये. श्रवण करणं, कानानं ऐकणं. अर्जुनानं गीता ऐकली होती. गीता ऐकल्यानंतर सुद्धा अभिमन्यू रणांगणात पडला तर अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. ते बघून भगवान श्रीकृष्णांच्याही डोळ्यात पाणी आलं. दुःख झालं म्हणून नाही, देवाला वाईट वाटलं. ज्याला मी गीता सांगितली, मोहापासनं अलिप्त होण्याचे 700 श्लोक 18 अध्याय ज्याला ऐकवले, त्याला नाही चटकन जमलं. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढ्या पटकन कळावं असलं काही नाही. एका कीर्तनात तर कधीच जमायचं नाही. हे सोपं नाही, पण अभ्यासानं साध्यही होतं. इतकंही अवघड नाही. श्रद्धा, प्रेम आणि विश्वास जर असेल ना, तर या ब्रह्मांडामध्ये मला जमणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाही. हे जेव्हा आपल्या मनाला आपण सांगू ना, तेव्हा मन आकळतं. आता ऐकण्याचं काम चालू आहे, श्रवण करायचं काम चालू आहे. ऐकणारे खूप आहेत, पण ते इकडून ऐकून इकडं कधी निघून जातं कळत पण नाही. अंतःकरणात स्थिरावतं.